आज बनवतो आहे गवारीची भाजी। तर त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतल्यात, सोबतच लसूण आणि जिरं घेतलेलं आहे। असं जाडसर वाटून घ्यायचं। खूप जास्त बारीक पेस्ट करायची गरज नाही आहे। वाटलंच तर तुम्ही ते ठेचून सुद्धा घेऊ शकता। आता हे साईडला ठेवून घेऊ आणि एका कढईमध्ये 1 चमचा तेल घातलाय। आता या गवारीच्या शेंगा आपण याच्यामध्ये चांगल्या परतून घ्यायच्या। तर मी आधी छान तोडून आणि धुवून घेतलेल्या आहेत 2 ते 3 पाण्याने। आता याला हलके हलके डाग येईपर्यंत आपण याला परतून घेऊ। आता या पद्धतीने या परतून झाल्या की आता एका प्लेटमध्ये या सगळ्या शेंगा आपल्याला काढून घ्यायच्या आहेत। आता त्याच कढईमध्ये परत आपल्याला 1 चमचा तेल घालायचं आहे। तेल गरम झालं की बारीक चिरलेला कांदा घालूया। इथे मी एक मीडियम साईजचा कांदा घेतलाय, बारीक बारीक कट करून घेतलाय। आता याला सुद्धा छान असा कलर येईपर्यंत परतून घ्यायचं आहे। आता बघा या पद्धतीने परतून झाला की आता जे आपण वाटण तयार करून घेतलं होतं ना, ते याच्यामध्ये घालायचं आणि हे सुद्धा आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे। तर आता बघा हे छान परतून झालं की काही आपल्याला सुके मसाले घालायचे आहेत। तर लाल तिखट, हळद पावडर, धने जिरे पावडर, गरम मसाला आणि चवीपुरतं मीठ घातलेलं आहे। आता हे आपल्याला कोरडंच आपल्याला हे चांगलं असं परतून घ्यायचं आहे तेलामध्ये। नंतर याच्यामध्ये 1 टमाटर घेतलाय। टोमॅटोसुद्धा चांगला असा सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। तर त्यासाठी याच्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून घेऊया, म्हणजे टमाटर चांगले आपले गळतील। तर इथे बघा छान हे टमाटर आपले सॉफ्ट होईपर्यंत आपण ह्याला परतून घेतोय। आता या पद्धतीने टमाटर चांगले शिजले की आता याच्यामध्ये आपण ज्या शेंगा घेतल्या होत्या परतून त्या याच्यामध्ये घालायचे आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपल्याला हे झाकून परत शिजवून घ्यायचं आहे। तर झाकून ठेवताना वरती ताटलीवर पाणी टाकायचं, म्हणजे शेंगा चांगल्या मऊसूत शिजतात। तर मी इथे कमीत कमी 10-12 मिनटं चांगलं मंद आचेवर या शिजवून घेतलेल्या आहे। आधी आपण तेलात परतवून घेतल्या होत्या, त्याच्यामुळे या लवकर शिजतात। तर बघा या पद्धतीने आपली ही भाजी तयार झाली आहे। वरून याच्यामध्ये 2 चमचे इथे मी दाण्याचा कूट घातलेला आहे। एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं। तुम्हाला वाटलंच तर तुम्ही याच्यामध्ये पाणी घालू शकता, पण यामध्ये या पद्धतीने तेलातच शिजवून घेतली ना, त्याची चव खूप छान लागते। एकदा नक्की ट्राय करून बघा। आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा।